विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आपल्या शुभलक्ष्मी 123 पूनम सोयाम या यूट्यूब चॅनलवर. आज आपण एक मजेशीर गोष्ट ऐकणार आहोत. गोष्टीचं नाव आहे सिंह आणि उंदीर. एक सिंह दररोज एका झाडाखाली झोपत असे. जवळच एक उंदीर राहत होता. सिंहाला झोप लागली की उंदीर बिळातून बाहेर यायचा आणि सिंहाची आयाळ पकडून खेळत बसायचा. उंदीर अंगावर खेळायला लागला की सिंहाची झोप मोडायची. सिंह जागा होणार असं वाटलं की उंदीर पटकन पळून बिळात जायचा आणि सिंहाला सापडायचाच नाही. एक दिवस सिंहाला झोप लागली आहे असं वाटून उंदीर नेहमीसारखा सिंहाजवळ गेला, पण सिंह जागाच होता. उंदीर जवळ आलेला पाहून सिंहानं पटकन उंदराला पंजात पकडलं. उंदीर फार घाबरला, थरथर कापू लागला. पण आपण घाबरलो आहोत असं सिंहाला न दाखवता तो सिंहाची विनवणी करू लागला. महाराज, मी चुकलो, मला क्षमा करा, मी परत इकडे येणार नाही. महाराज, मला मारू नका, मला सोडा, मी आपले उपकार कधीही विसरणार नाही. आपण मला कधीही हाक मारलीत तरी मी धावत येईल, मला जमेल तशी मदत करेल आणि आपले उपकार फेडेल. उंदराचं बोलणं ऐकून सिंहाला हसूच आलं. उंदराचा धीटपणा पाहून कौतुकही वाटलं. जा वेडा कुठला, मी जंगलाचा राजा आणि तू एवढासा उंदीर, तू काय मला मदत करणार? मला तुझी दया येऊन मी तुलाच सोडतो. पुढे काही दिवसांनी एक पारधी आला. सिंह बसत असे तिथे आपलं जाळं पसरून ठेवून निघून गेला. सिंह नेहमीसारखा झाडाखाली झोपलेला होता. सिंहानं जाळं पाहिलं नाही आणि तसाच पुढे गेला. जाळं एकदम अंगावर पडलं. सिंह अडकला. आपण अडकलो हे लक्षात येताच सिंह जोराजोराने ओरडू लागला. सिंहाचं ओरडणं ऐकून उंदीर बिळातून बाहेर आला. महाराज, घाबरू नका, आवाजही करू नका, नाहीतर आवाज ऐकून पारधी येईल. मी आणि माझे मित्र मिळून हे झाडं तोडून महाराजांना बघता बघता मोकळं करू. असं सांगून उंदीर परत बिळात गेला आणि कितीतरी उंदीर भराभरा बिळातून बाहेर पडले. सगळे मिळून कामाला लागले. दातांनी कुरतडून बोलता बोलता त्यांनी सगळं जाळं तोडून टाकलं. सिंह मोकळा झाला. पारधी येऊन पाहतो तर काय, सिंह तर नाहीच, पण जाळंही तुटलेलं. हे असं कसं झालं असा विचार करीत बिचारा हात हलवत परत गेला. उंदीरही घरी गेला. आपण उपकाराची फेड केली अशा समाधानात आणि कोण कोणाला कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही असा विचार करीत सिंहही घरी गेला. तात्पर्य, कुणालाही कमी समजू नये.